मंदिर इथूनच इतकं सुंदर दिसते ना, वाव. मंदिराच्या पूर्ण बाजूला इतकी सुंदर नक्षीकाम केलेलं आहे, खूप सुंदर आहे. इथे छोटा गोवर्धन पर्वत बनवलाय. तर मंदिराला 2 फ्लोर आहेत. आता आम्ही खालच्या फ्लोअरला आहोत आणि इथे सुद्धा असं स्फटिक ठेवलेलं आहे आणि ओम आहे. अंबा चलो हमला. तर नमस्कार मंडळी, मी कांचन आणि स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. लाईफ ऑफ कांचन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही सर्व निघालोत कुठेतरी फिरायला आणि तुम्हाला ते समजणारच आहे. चला मग आता पुढे आणि पूर्ण ब्लॉग नक्की बघा. आता आम्ही विरार फाट्यावरून निघालोत आणि द्वारकाधीश मंदिराकडे चाललोत. तर आम्ही आत्ता निघालोत सर्वजणी. मस्त रेडी होऊन कशा दिसतं सांगा तुम्ही. आणि खूप टाईम झालेला आहे तसं आम्हाला. आणि आम्ही चालत विरारच्या मंदिरामध्ये. द्वारकाधीश मंदिर आहे तिथे. आज ललित मिलने वाला कसे चालत बसून बघा. उसको साइन देने का रिक्षात बसून आम्ही चाललो होता मंदिराकडे. आणि अवतार बघा कसं झालाय पूर्ण रिक्षामध्ये बसून. सगळे केस उडवून गेले माझे. इतक्या आतमध्ये येऊन असं वाटत नाही का इकडे मंदिर असेल. पण आता असं वाटतंय समोरून दुकानं लागले, असं वाटतंय तर हा आहे इकडे काहीतरी मंदिर आहे. सो फायनली आता आम्ही पोहोचलो तिथे. तर मंडळी पोहोचलोत आम्ही फायनली इथे मंदिराजवळ. आणि तुम्हाला इथे पार्किंग दिसेल राईट हँडला. आणि तिथून मग आपल्याला सरळ इथं समोर जायचं आहे मंदिराकडे. चला मग, चलो गाईज चलो. इथूनची पब्लिक बघून समजते की खूप म्हणजे गर्दी असते रोजची. आणि हा सुट्टीचा दिवस आहे तर जास्त लोक आहेत. आता आम्हाला इकडे 12:30 झालेत येऊन. आणि एवढं ऊन आहे ना, खतरनाक ऊन आहे. असू दे किती पण असू दे, 11:30 झालेत. सॉरी. हा मंदिर इथूनच इतकं सुंदर दिसते ना, वाव. तर आपण आलेलो आहोत मिनी द्वारकाधीश विरार इथे. आणि तुम्हाला पण जर यायचं असेल ना इथे तर विरारवरून ईस्टला यायचं. आणि स्टेशनवरून तुम्हाला इथे येण्यासाठी ऑटो अवेलेबल आहे. आणि जर तुम्ही हायवेने येणार असाल तर तिथून पण आपल्याला रिक्षा अवेलेबल असतात. तर आपण इझिली इथे येऊ शकतो. तर मंडळी मंदिरामध्ये फोटोग्राफी करणे अलाउड नाही मिळत, म्हणून मी जास्त आतमध्ये काही व्हिडिओ वगैरे शूट करू शकले नाही. आणि आता आम्ही 11:30 ते 12 वाजेपर्यंत आरती आणि भोगचा टाईम असतो. तर भोगचा टाईम होता म्हणूनच आम्हाला तिथे खूप वेळ थांबायला मिळालं. म्हणजे अर्धा तास आम्ही तिथे वेट करत होतो. आणि पण इतकं मस्त वाटलं ना आतमध्ये बसून. आणि खूप भारी वाटत होतं आतमध्ये. आणि मंदिर खूपच सुंदर आहे. आणि आम्हाला आरतीसुद्धा भेटली. म्हणजे आम्ही किती लकी आहोत. तर आम्ही आता मंदिराच्या परिसरामध्ये फिरतोय जरा. खूप छान मंदिर आहे. आणि नशीब आहे का इथे तर टाकलेलं आहे कार्पेट. नाही तर जर आपण इथे चालू तर इथे चालू नाही शकत, कारण की खूप गरम झालेलं आहे हे. आम्ही आता फिरतोय. मंदिराच्या पूर्ण बाजूला इतकी सुंदर नक्षीकाम केलेलं आहे, खूप सुंदर आहे.
ये कपड़ा काफी, ये मेरी अम्मी पता है 2000 का लिए है और मेरे को 200 का तर ही मंदिराची मागची बाजू आहे आणि इकडे पण आपल्याला काहीतरी गोवर्धन पर्वत बघायला मिळतोय. चला बघूया आता काय आहे तिथे. तिथे छोटा गोवर्धन पर्वत बनवलाय. मिनी वृंदावन आहे म्हणून मिनी गोवर्धन पर्वत आहे. आणि इकडे आपल्याला परिक्रमा करण्यासाठी वाळू पण टाकलेली आहे छानपैकी आणि त्याच्यावर आपल्याला जायचं आहे. आणि ही वाळू ना इतकं ऊन आहे, आता 12 वाजून गेलेले आहेत, पण ही वाळू आहे ना थंड आहे, म्हणजे काहीच जाणवत नाही की गरम आहे असं. आणि नॉर्मली मी याच्यावर चालू शकते. मंदिराच्या चारी बाजूला मस्त नक्षीकाम केलंय, भारी वाटते एकदम. हे काय झालं, दमले? फिरून फिरून दमले का? दमले नाही ना. इकडे फोटो सेक्शन चालू आहे. हा ना, तिला काढताच नाही फोटो. तर इथे हे द्वारकाधीश मंदिर आहे आणि मंदिराच्या वेस्टला आपल्याला इथे हा एक डोंगर दिसतोय आणि तो डोंगर आहे जीवदानी मातेचा. आणि इथे हे मंदिर दिसतं आपल्याला. म्हणजे आपण जर जीवदानी मातेच्या मंदिरात गेलो तर आपल्याला इथून द्वारकाधीश मंदिर सुद्धा दर्शन होते आपल्याला. आम्ही चॉकलेट आणलेत आणि ते सगळे वितळलेत. आम्ही चॉकलेट बघा कसे खायला लागलो. पेप्सी सारखे आम्ही चॉकलेट खायला लागलो होता. तर मंदिराला 2 फ्लोर आहेत. आता आम्ही खालच्या फ्लोअरला आहोत आणि इथे सुद्धा असं स्फटिक ठेवलेलं आहे आणि ओम आहे. आणि आता इथे मस्त थंडावा आहे म्हणून आम्ही बसलो. तर ह्या मंदिरामध्ये आले ना तर मंदिराचा एक टाईम आहे की 11:30 ते 12 वाजेपर्यंत मंदिराचे कपाट बंद असतात. आणि आता 1 ते परत 4 मंदिर बंद राहणार आहे आणि 4 नंतरच तुम्हाला आता दर्शन मिळेल. तर कधी पण येतील ना तर हा टायमिंग लक्षात ठेवा आणि तेव्हाच या. कसं वाटलं तुम्हाला मंदिर? खूप छान, सुंदर, मस्त आहे ना. आणि मस्त वाटलं ना येऊन. मंदिराच्या समोरच इकडे मस्त झाडाखाली बाकडे लावलेले आहेत आणि आम्ही आता तिथे चालत बसलो. आता थोड्या वेळ आराम करतो कारण की बाहेर खूप ऊन आहे. आता वाजलेले आहेत 1:15 आणि खूप ऊन आहे म्हणून आम्ही थोड्या वेळ तर बसतोय. आणि आम्ही थोडं टिफिन आणलेलं आहे, आता तो आम्ही खातोय. हा, आम्ही आता काहीतरी आणलंय आणि वाव, आता आम्ही खाणार आहोत मंबा. चलो हमला. तनु घे. मी खाल्ला आता मी परत. मस्त आहे, आंबट नाही मिळत. बाजूला तिकडे विवा कॉलेज आहे आणि आम्ही आता तिथे आलोत. वॉशरूमला जायचं आहे आम्हाला. इकडे एक मस्त आर्ट्स लावलेलं आहे. आर्ट्स कॉलेज आहे ना हे, आय थिंक आर्ट कॉलेज आहे. बघा किती मस्त ड्रॉइंग पेंटिंग केलेली आहे. आतमध्ये पण काय काय आहे पण ते दिसत नाही. तर आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे मस्त. आणि आता आम्ही घरी जायला निघालो. तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट्स करून. आणि जर तुम्हाला या मंदिरात यायचं आहे तर एक टायमिंग लक्षात ठेवा की 1 ते 4 या टायमाला येऊ नका, त्यानंतर या किंवा त्याच्या आधी या. तर व्हिडिओ संपवते इथेच. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.